90 डेज हार्ड चॅलेंज मध्ये तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. पहाटे उठून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय. एक ठराविक मुलं आहेत की ज्यांचा इमिजिएटली पहाटे पहाटे रिप्लाय येतो की चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून. आता मी तुम्हाला सांगतो की 5वा दिवस आहे. पहिली गोष्ट मला सांगा, आता अभ्यास व्हायला सुरुवात झालेली आहे ना, आपल्याला शिस्तीत राहावं लागणार आहे. स्वयंशिस्त म्हणतो ना, ती बाळगावी लागणार आहे. आपल्याला आपल्या अभ्यासात कुठलाही ब्रेक नको आहे. म्हणजे दिवाळीची सुट्टी पण घेणार नाहीये आपण. मी तुम्हाला सांगतो, सण सगळे साजरे करायचे आहेत. गणपती येतायत, पुन्हा ते नवरात्र येणार. हां, सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करायच्या आहेत. पण अभ्यास करून त्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायचा आहे. रोज तुम्हाला मी टार्गेट देतोय. ओके. आता काही कोणाला मला वाटतंय कालचाच टॉपिक पुढे कंटिन्यू करतील सर टार्गेट देताना. पण मी काल जसं तुम्हाला डेफिनेशन्स दिल्या होत्या ना, तेव्हा मी आज एक टार्गेट देतोय तुम्हाला. बघा ते टार्गेट इतकं इम्पोर्टंट आहे. बेस्टच आहे, लक्षात घ्या. काय करायचंय तुम्हाला सांगतो, की आपल्याला पहिलं टार्गेट आपलं कुठलं आहे, की फिजिक्स आणि केमिस्ट्री बरोबर आहे. मग फिजिक्समध्ये मी तुम्हाला काय टार्गेट देतोय ते बघा, की फिजिक्समध्ये तुम्ही काय करा माहितीये का, की टोटल 25 लॉज आहेत. ओके, 25 लॉज आहेत, लक्षात घ्या. 25 लॉ आहेत सिलेबसमध्ये. मग मला काय म्हणायचं आहे, की यांची नावाची लिस्ट हवी आहे मला. यांच्या नावाची लिस्ट हवी आहे. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. पहिला लॉ झाला. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तोंडी सांगतोय हां. पास्कल्स लॉ, स्टोक्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. 4 लॉ झाले, लक्षात घ्या. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स 5 लॉ झाले. स्टीफन बोल्ट्झमन लॉ. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ 7 लॉ झाले, लक्षात घ्या. रेडिओ ऍक्टिव्ह डीके लॉ, फॅराडेज फर्स्ट लॉ, फॅराडेज सेकंड लॉ 10 लॉ झाले. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, करंट लॉ, व्होल्टेज लॉ 12-13 झाले लॉ, लक्षात घ्या. लॅपलास लॉ की 14-15 होत आले, लक्षात घ्या. 25 आहेत, 25. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन पण आहे. ए इक्वल्स टू ई. क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन ए इक्वल्स टू ई. तुम्ही तर 25 बोलला, आम्हाला तर 17-18च्या पुढे तर आठवेना झालेले आहेत, लक्षात घ्या. आहेत. लॉ ऑफ लेंथ, ओके, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी 3 झाले. सुपरपोजिशन मध्ये आहेत. ब्रूस्टर्स लॉ आहे, ठीक आहे. मॅलर्स लॉ आहे. झाले की 20 पर्यंत गेलो आपण, 20-21 पर्यंत. सिंपल पेंडुलमचे 2 लॉ आहेत. लॉ ऑफ लेंथ आहे. लॉ ऑफ ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे ऑलमोस्ट मी 23-24 पर्यंत नेलंय, तुम्हाला आता लक्षात घ्या. आता 1-2 लॉ कुठले राहिले? मला कॉमेंट मध्ये लॉची लिस्ट हवी आहे. मग आता मी तुम्हाला सांगतो, मी 1 नंबर टाकून जे लॉ लिहिलेत त्याची उत्तर हवेत मला. चला, मला याचं सांगा. ओके. म्हणजे मी जे लिहितोय ना, की अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल ड्रॉप, अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ इक्वल्स टू 0. यल बार बाय dt इक्वल्स टू टॉर्क. मग टॉर्क 0 असेल तर यल कॉन्स्टंट आहे. कोणता लॉ आहे, लक्षात घ्या. त्याच्यात सांगतो विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया आणि वेलॉसिटी ग्रेडियंट. इटा आर व्ही. भरपूर लॉ आहेत, लक्षात घ्या. 5 झाले, 6 झाले, लक्षात घ्या. अजून लॉ भरपूर आहेत, की प्रेशर इक्वली ट्रान्समिट होतंय. पास्कल्स लॉ आहे ना, लक्षात घ्या. पण जेवढे फॉर्म्युले आहेत, हा माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, की लॅम्डा मॅक्स इक्वल्स टू प्रपोर्शनल टू 1/t. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. Energy radiated per unit time, per unit area is directly proportional to 4th power of absolute temperature. त्याच्यानंतर प्रेशर डिफरन्स इक्वल्स टू 2t अपॉन आर किंवा 4t अपॉन आर. 2t केव्हा जर ड्रॉप असेल तर, 4t केव्हा जर बबल असेल तर. अरे बघता बघता 9-10 लॉ झाले की. मी तुम्हाला सांगतो, रेट ऑफ चेंज ऑफ असे भरपूर लॉ आहेत बरं का, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, जेव्हा फ्लक्स चेंज होतो तेव्हा ईएमएफ इंड्यूस होतो. ह्याच्यात 2 लॉ आहेत बरं का. म्हणजे व्हेनेवर देयर इज चेंज इन फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल, देन ईएमएफ इज इंड्यूस्ड. हा फर्स्ट लॉ आहे. दुसरा लॉ आहे, की हा ईएमएफ इंड्यूस्ड आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो रेट ऑफ चेंजला. आणि हे ईएमएफ इंड्यूस जो आहे ना, तो याला पोज करतो. लेन्स लॉ. म्हणजे तुम्हाला मी हे होमवर्क दिलेला आहे. मला हे सगळे फॉर्म्युले दिले, की तुम्हाला आठवलं पाहिजे. आणि यासाठी मी तुम्हाला हिंट काय देतोय, की तुम्ही काय करा माहितीये का, आपल्या प्लेलिस्टमध्ये जावा. प्लेलिस्ट मधले सगळे व्हिडिओ तुमचे टार्गेट असणार आहे. आजचं टार्गेट, एका दिवसाचं टार्गेट देतोय. अरे पिक्चर सर्च केलं पाहिजे ना आपल्याला पहिल्यांदा. ओके, सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. चॅनल वरती जावा. ओके, चॅनलच्या कोर्सेसमध्ये जावा किंवा प्लेलिस्टमध्ये जावा सरळ-सरळ. तुम्हाला लॉची प्लेलिस्ट दिसेल बरं का. लॉज दिसेल, नक्की दिसेल, लक्षात घ्या. प्लेलिस्ट भरपूर आहेत माझ्याकडे बरं का. सगळ्या चांगल्या प्लेलिस्ट आहेत. दिसतं का रे कुठं? लॉज इन म्हणूया आपण. ओके. हे बघा 10 आहेत. लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन, लॉ. 10 व्हिडिओमध्ये जवळ-जवळ जेवढे लॉ झालेत तेवढे तुम्ही कंप्लीट करा. 25 लॉच्या लिस्टमध्ये किती लॉ राहिलेत आपले? हा तुमचा काय असणार आहे मग
कॉमेंट करून मला सांगण्याचं तुमचं काम असणार आहे. बरं आज काय करायचंय? कोर्सनुसार फक्त सॉलिड स्टेटचा एक व्हिडिओ आणि ट्रिगोचा नेक्स्ट पार्ट बघायचा आहे. रोज ट्रिगो छान चाललंय ना? छान रिव्हिजन होते ना रोज लक्षात घ्या. एकदम परफेक्ट रिव्हिजन होतंय. पण सॉलिड स्टेट ऑलरेडी आपण लाईव्ह सेशनमध्ये घेतलाय वाटतं. म्हणजे मी लाईव्हमध्ये जर बघितलं गेलो आपण लाईव्ह सेशन्समध्ये, आपण आयोनिक्स सुरू केलाय. सोल्युशन टॉपिक डिटेल झालाय आपला. सोल्युशन आणि पहिला टॉपिक कुठला आहे? सॉलिड स्टेट पार्ट 3 म्हणजे ज्यांनी आपलं लाईव्ह सेशन प्रॉपर अटेंड केलंय ना, त्यांचं सगळंच झालंय लक्षात घ्या. परफेक्ट झालेलं आहे. काही काळजी नाहीये. मग होमवर्क काय तुम्हाला सॉलिड स्टेट मधला? क्लासिफिकेशन आलं पाहिजे. क्रिस्टलाइन, अमॉर्फस, मॉलिक्युलर सॉलिड, मेटॅलिक सॉलिड लक्षात घ्या. कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड लक्षात घ्या. त्यानंतर डिफेक्ट्स वगैरे हे सगळं जमलं पाहिजे. मग हे जे व्हिडिओ आहेत अरे इथं सुरू झालं काय? ओके. हे जे व्हिडिओ आहेत यात सगळं ते कव्हर होणार आहे. 2 पार्टमध्ये सगळं कव्हर होईल. आणि आता पहिला आठवडा संपत आलाय. मग ग्रुप टेस्टची तयारी ठेवा. ओके. इंडिव्हिज्युअल टेस्टची तयारी ठेवा. चांगला अभ्यास करा आणि टेस्टमध्ये जेव्हा चांगला अभ्यास होतो ना, रिझल्ट लागतोच रे. टेस्टमध्ये जेव्हा चांगला अभ्यास होतो, तेव्हा रिझल्ट का नाही लागणार? लागणारच आहे. मग 90 दिवसात होईल का? तर होणारच आहे. 90 दिवसात होणारच आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे फोन नंबर दिलेले आहेत. आमच्या टीमशी बोलू शकता. ॲप डाउनलोड करा. ॲपवरती मेसेज करा. ॲपवर ज्याचा मेसेज येईल, पर्सनली मी किंवा माझा मुलगा तुमच्याशी बोलू. काही मनात शंका ठेवू नका. पण तुमच्या आतून आलं पाहिजे, की सर आम्हाला करायचंय. मी तुम्हाला सांगतो, की मॅडम अशी मुलं आहेत, की ज्यांना जबरदस्ती अभ्यासाला बसवावं लागतं. अशी मुलं आहेत, की ज्यांना म्हणावं लागतं, "अरे बघितलं का टार्गेटचा व्हिडिओ?" नाही बघितला. सकाळपासून Instaवर टाईमपास करतील, Snapchatवर टाईमपास करतील, पण अभ्यासाचा व्हिडिओ नाही. मग ह्या मुलांना नाहीये फ्युचर. नाहीये का फ्युचर लक्षात घ्या. मी आता कठोरपणे बोलतोय, की तुम्हाला फ्युचर नाही. तुम्हाला मोबाईल ठेवून अभ्यास कर म्हणायला लागतंय, काही उपयोग नाहीये. तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागते पालकांना, "बाबा अभ्यास कर, परीक्षा जवळ आली." नाही तुम्हाला फ्युचर. मग तुम्हाला फ्युचर नाहीये, जर करत नसाल तर. पण जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल, तर कुणीही आपल्याला अडवू शकणार नाही. आपण यश मिळवणारच आहे. मग रोजचा माझा हा छोटासे व्हिडिओ आहेत. रोज तुम्हाला 5 वाजता मिळतायत. रोजचं टार्गेट. आजचं टार्गेट ठरलंय की आपलं लॉज. डेफिनिशनचा व्हिडिओ पण 11:30 ला मिळेल कदाचित. हेही लक्षात घ्या बरं का. त्यामुळे अभ्यास चांगला करा. ऑल द बेस्ट.